जंगली रमी पे आव्हाना कृषी मंत्री ही म्हणण्याची वेळ आज शेतकऱ्यावर आली। खरं तर आम्ही ज्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात पाठवलं, त्याला विधानसभेत पाठवलं, परंतु तरुणांनी त्यातून काय आदर्श घ्यायचा, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, ज्या ठिकाणी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर असताना तो कृषी मंत्री जंगली रमी खेळतोय, तर अशा कृषी मंत्र्याला लाज वाटली पाहिजे। खरं तर आणि त्या तेवढीच लाज अजित पवारांना सुद्धा वाटली पाहिजे, कारण हा कृषी मंत्री वेळोवेळी आमच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतो आणि पुन्हा पुन्हा चुका करतो, तरी सुद्धा त्याला त्याच मंत्रिपदावर कायम ठेवतात। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशा लोकांना हक्करपट्टी केली पाहिजे। खरं तर आज आम्ही गंभीर तहसीलदार मार्फत पत्त्याचा कॅप या कृषी मंत्र्यांना पाठवतोय। खरं तर कृषी मंत्री महोदय, तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये या पत्ती रमीचा याचा शिबिर लावा, म्हणजे युवक सुद्धा हे पत्त्याचा कॅप पाहून हे रमी खेळतील आणि आपली शेतकऱ्यांची प्रश्न सुटतील अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे। खरं तर दररोज शेतकरी मरतोय, तालुक्यात आत्महत्या होत आहे, कर्जमाफी होत नाहीये, आज बँकेवाले शेतकऱ्यांना त्रास देत आहे आणि तरी सुद्धा त्या गोष्टीचं अजिबात गांभीर्य त्या कृषी मंत्र्याला नाहीये। खरं तर रोडवर रस्त्यावर जे लोक पत्ते खेळतात आणि त्या लोकांना कारवाई करण्याचं काम हे करतात, परंतु कृषी मंत्री त्या ठिकाणी जाऊन म्हणजे विधानसभेत तर त्या ठिकाणी हे करत असाल आणि तरी त्याला त्या मंत्रालयावर कायम ठेवत असाल, तर अशा कृषी मंत्र्याला तात्काळ हक्करपट्टी केली पाहिजे। आणि म्हणून आज आम्ही आमच्या नगरी तालुक्याच्या वतीने नगरी तहसीलदारामार्फत त्या कृषी मंत्र्याला हा पत्त्याचा कॅप या ठिकाणी पाठवत आहोत।